जगात गेल्या काही महिन्यांमध्ये कुठे ना कुठे जागरूक ज्वालामुखीचे सतत उद्रेक होत आहेत। इतकंच नाही तर गेले कित्येक वर्ष निद्रिस्त असलेला रशियातील कामचत्कामधला ज्वालामुखी देखील जुलै महिन्यातच सक्रिय झाला होता। त्याचा स्फोट झाला होता, त्यानंतर भूकंप झाला होता। इंडोनेशियातील मारापी असो किंवा जपानमधील ज्वालामुखींचे उद्रेक तर सतत होतच असतात। मात्र आता भारतामधला एक ज्वालामुखीचा स्फोट झालेला आहे। हा ज्वालामुखी नेमका कुठे आहे आणि ह्या ज्वालामुखीचा स्फोट झाल्यामुळे भारताच्या मुख्य भूमीला काही धोका आहे का, पाहूया एक रिपोर्ट। भारतात ज्वालामुखीचा विस्फोट, ज्वालामुखीतून लावाही बाहेर, 8 दिवसांत दोनदा स्फोट। भारताच्या पूर्वेकडे बंगालच्या उपसागरात स्थित अंदमान निकोबार बेटांवरील ज्वालामुखीचा गेल्या 3 वर्षांनंतर स्फोट झालाय। बॅरन बेटांवर हा ज्वालामुखी आहे। गेल्या 8 दिवसांत 2 वेळा ज्वालामुखीचा स्फोट झालाय। त्याची तीव्रता कमी असली तरी भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखीचा स्फोट हा सुमारे 3 वर्षांनंतर होतोय। 13 सप्टेंबर आणि 20 सप्टेंबर असे 2 दिवस इथं स्फोट नोंदवले गेले। दोन्ही वेळी सौम्य प्रमाणात हे स्फोट झाल्यानं आजूबाजूच्या परिसराला तुर्तास कोणताही धोका नाही। दरम्यान याआधी या ज्वालामुखीचे स्फोट झालेत। उपलब्ध माहितीनुसार 1787 मध्ये इथं पहिल्यांदा स्फोट झाला, त्यानंतर सतत तो सक्रिय होत राहिला। 1789, 1795, 1803 आणि 4, 1852 मध्येही उद्रेकांची नोंद आहे। सुमारे 150 वर्ष हा ज्वालामुखी निद्रावस्थेत होता। 1991 मध्ये इथं स्फोट झाले। 6 महिने सतत स्फोट होत राहिले। त्यानंतर 2017 मध्ये ज्वालामुखीचा स्फोट नोंदवला गेला। ज्वालामुखीच्या बेटांपासून मैलभर अंतरावरून संशोधकांनी पाहणी केली, त्यावेळी ज्वालामुखीतून 5 ते 10 मिनिटं राख बाहेर पडताना दिसली। 2022 मध्येही स्फोटाची स्थिती निर्माण झाली होती, तर यंदाच्या जुलैमध्ये देखील स्फोटजन्य स्थिती निर्माण झाली। त्यानंतर सप्टेंबरमध्ये 2दा स्फोट नोंदवला गेला। हा ज्वालामुखी सुमात्रा आणि म्यानमारला जोडणाऱ्या ज्वालामुखी साखळीचा एक भाग आहे। अंदमान निकोबार ही बेटांच्या साखळीचा एक भाग आहेत। इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट ही युरेशियन प्लेट खाली दबली गेली आणि त्यानंतर हा प्रदेश तयार झालेला आहे। त्यामुळे टेक्टोनिकली हा प्रदेश अत्यंत सक्रिय आहे आणि या टेक्टोनिक मुवमेंट्समुळे खडकांवरचा दाब प्रचंड वाढतो आणि ते सागरतळावरच्या पृष्ठभागावरचे खडक वितळतात आणि त्यांच्यापासून मॅग्मा तयार होतो। त्याची घनता आजूबाजूच्या खडकांपेक्षा कमी असल्यामुळे आजूबाजूच्या खडकांच्या भेगांमधून तो वर जमिनीवर येतो। बॅरन आयलंड ही अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेअर पासून 138 किलोमीटर दूर आहे। हे एक 3 वर्ग किलोमीटरचं निर्जन बेट आहे। बेटावर सर्वत्र ज्वालामुखीतून बाहेर पडलेली राख आणि दगडं विखुरलेली आहेत। हे बेट 354 मीटर उंच आहे। अंदमान निकोबार बेटसमूहातील एक आकर्षणाचं केंद्र आहे। बेटांजवळील पाणी स्कुबा डायव्हिंगसाठी उत्तम मानलं जातं। कोरल गार्डन्स हे एक आणखी आकर्षण आहे। विविध रंगी खडक आणि पूर्वीच्या लाव्हा प्रवाहामुळे तयार झालेली रचना इथं पाहायला मिळते। मात्र या बेटावरील उद्रेकांमुळे इथं मानवी जीवनास फारसं अनुकूल वातावरण नाही। वन्यजीवांची संख्याही मर्यादित आहे। पर्यटकांनाही बेटावर थेट जाता येत नाही, दुरूनच ते हे बेट पाहू शकतात। मात्र आता हा ज्वालामुखी पुन्हा सक्रिय झाल्यानं तो चर्चेत आलाय। गेल्या 2-3 महिन्यात रिंग्स ऑफ फायरमध्ये नोंदवल्या गेलेल्या भूकंपानंतर हा ज्वालामुखी सक्रिय झालाय। रशियाच्या कामचत्कामध्येही तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला आणि ज्वालामुखी सक्रिय झाला। त्यामुळे भारताजवळच्या भूगर्भात नक्की काय चाललंय याबाबत शास्त्रज्ञांमध्ये चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।